बंटी चवंडे यांच्या शुभ हस्ते निसारजी बिरादर यांचा इथे आपण सन्मान करतोय। सन्माननीय निलेशजी डोगरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मिरकरवाड्याचा माजी खेळाडू आणि एक सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहत आलोय तो निसार बिरादर यांचं इथे आपण स्वागत करतोय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने। यावेळी चरविली संघाची सलामीची जोडी स्ट्रायकिंगला मयूर, नॉन स्ट्रायकिंगला सार्थक। या आधीच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या नावावरती आपण पाहिला होता तो मयूर यावेळी स्ट्रायकिंग एंडला, सार्थक नॉन स्ट्राइक एंडला आणि बॉलिंग मार्क वरती कुणाल। पॉवर प्लेचं पहिलं षटक, येस ऑल सेट मॅच ऑन। राईट आर्म राऊंड द विकेट, पॉवर प्ले पहिला बॉल लो फुल टॉस बॅट वरती घेतला, स्ट्रेट ड्राइव्ह केलाय आणि यावी थोडा काळ हवेमध्ये लाजवाब सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला गेलाय झेल। पहिल्याच बॉल वरती मयूर यावी डगआउटच्या दिशेने परतेल। या आधीच्या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द या मॅचच्या किताबाचा मानकरी, परंतु यावी गोल्डन डकचा शिकार। पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंच हवेमध्ये राहिला बॉल, क्षेत्ररक्षक होता तिथे। पहिला अटेम्प्ट फसला परंतु दुसऱ्या अटेम्प्टला त्याने पकडला झेल। मयूरचा मात्र इथे संपला खेळ। मयूर यावी डगआउटच्या दिशेने परतेल। पहिल्या चेंडूवरती यशस्वी ठरलेला हा बॉल। मयूर सारखा अष्टपैलू खेळाडू, बेस्ट बॅट्समन, यावी कोणतीही धावसंख्या न उभारता गोल्डन डकचा शिकार बनलेला पाहायला मिळाला। न्यू बॅटर क्रीडांगणाच्या मध्ये आत प्रवेश करतोय तो प्रज्वलला आपल्या संघासाठी उज्ज्वल अशी कामगिरी करावीच लागेल, कारण डू और डाय हा मुकाबला असणार आहे। प्री क्वार्टर मध्ये आपल्याला जर खेळायचं असेल तर या सामन्यामध्ये विजय संपादन करणं अपेक्षित आहे। सॉफ्ट हँडने ड्राइव्ह केलंय, कव्हरला आहे क्षेत्ररक्षक, 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल फील्ड करेल। एक रन इथे मिळाली। एक चांगली सुरुवात इथे आपण पाहतोय ती यावी गुहागर संघाकडून। बेस्ट ऑफ 9 यावी मैदानाच्या आतमध्ये उतरवले गेलेत आणि त्यामुळे अतिशय बहारदार खेळ गुहागर संघाचा या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय। यावेळी अक्रॉस द लाईन नडव्या बॅटने खेळायचा होता बॉल, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता। धावसंख्या 1 गडी बाद 1 आहे। सार्थक यावेळी स्ट्रायकिंग एंडला इथे आपण पाहतोय। आक्रमण त्यालाही करायचंय परंतु अचूकता इथे पाहायला मिळते ती गोलंदाजीमध्ये, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्याने केले। पुढील चेंडू, यस यावी अक्रॉस द लाईन नडव्या बॅटने खेळलाय फटका, डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान आहे। 2 धावा इथे रनिंगच्या माध्यमातून आपल्या नावावरती जमा करतोय। धावसंख्या पोहोचली 3 अंकावर। पॉवर प्ले मध्ये पॉवर बाज फलंदाजीची अपेक्षा, परंतु या अपेक्षेचा भंग झाला, कारण यावेळी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मिड विकेटला होता, बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये, बॉल फरार। धावा मिळाल्या 4, पाहायला मिळाले ते चौकार। दणदणीत खणखणीत बॅटमधनं निघालेला हा चौकार अतिशय लाजवाब पद्धतीने एक्झिक्यूट केला गेला। सार्थक होता जो 6 धावसंख्येवरती इथे पोहोचतोय। कुणाल पुढील चेंडू घेऊन, धावसंख्या 7, 1 गडी बाद। यस इथे स्ट्रेट ड्राइव्ह केलाय, मिड ऑफचा खेळाडू नाकाम ठरतोय, बॉल चाललाय डीपला, क्षेत्ररक्षक आहे। 3 धावा। चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये, एक चांगला ताळमेळ इथे पाहायला मिळतोय आणि हा खूप महत्वाचा असतो। ज्यावेळी आपण अंडरआर्म क्रिकेट खेळत असतो, अलॉंग द कार्पेट फटके खेळले जातात, त्यावेळी दोघांमधला ताळमेळ हा आपल्या संघासाठी अधिक धावा देऊन जाणार असतो आणि तो यावेळी ते परफेक्ट पाहायला मिळाला। पहिली रन घेतली गेली, चांगली गती राखली गेली, थोडीशी मिसफील्ड, त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी दिला गेलेला कॉल आणि त्यानंतर तेवढ्याच गतीने 3 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या। षटक क्रमांक पहिलं समाप्त, धावसंख्या 10, 1 गडी बाद। प्रथम फलंदाजी करत असताना चरवेली संघ। बॉलिंग मार्गवरती आर्यन, रायझिंग स्टार ऑफ गुहागर, राईट आर्म राउंड द विकेट।
समोर सार्थक वैयक्तिक 9 धावसंख्येवरती एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. तो सज्ज होतोय पुढील चेंडू खेळण्यासाठी. पहिला बॉल बॅकहँड डिलिव्हरी मनगटाचा वापर करून फेकला गेलेला बॉल होता. गती चांगली होती. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. गती चांगली आहे. ऍक्शन बॉलिंग ऍक्शन ही चांगली आहे आणि त्यामुळे फलंदाजाला शेवटपर्यंत नजर ठेवून खेळणं इथे अपेक्षित असणार आहे आणि तोच प्रयत्न फलंदाजीचा इथे चाललाय. सार्थक स्ट्रायकिंग एंडला. यावेळी ऑन साइडला ठेवला गेलेला टप्पा होता. लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे मिळेल. एका रनने धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचते. आर्यन नॉन स्ट्रायकर एंडवरून थ्रो करण्यासाठी तो इथे सज्ज होतोय. फेकला गेलेला बॉल यस या विकेट केला गेलाय. सेकंड स्लीपला चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन आहे तिथे. 1 रन डिक्लेअर स्वरूपात तिथे मिळेल. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू इथे शिल्लक आहेत परंतु आक्रमण इथे मात्र केलं गेलं नाहीये. सार्थकच्या बॅटमध्ये फक्त 1 चौकार आपण पाहिला आहे परंतु इथे आक्रमणाची आवश्यकता आहे कारण गुहागर संघाची जर बॅटिंग लाईनअप पाहिली तर सुरुवातीपासून हल्लाबोल त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. त्यामुळे इथे 40+ नाही ते 50+ धावसंख्या कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतील तरच ती धावसंख्या फायटिंग स्कोर बनेल. परंतु यावी भन्नाट गतीने परफेक्ट फेकला गेलेला यॉर्क बॉल समर्थ ठरतोय तो प्रज्वल खेळण्यास आणि त्यामुळे दुसरा धक्का इथे बसलाय यावी चरवेली संघाला. सचिन लॉजिंग चरवेली संघ अडचणीमध्ये 2 महत्वाचे मोहरे यावी डगआउटच्या दिशेने परतलेत. मयूरने निराश केलं. पहिल्याच बॉलवरती तो गारद झाला परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये भार सांभाळणार कोण विश्वास होता या फलंदाजावरती परंतु तो प्रज्वलचं ही नशीब मात्र साथ दिलं नाही. त्यामुळे 2 गडी गमावलेत चरवेली संघाने. धावसंख्या 14 या अंकावरती थांबलेली पाहायला मिळते. षटक क्रमांक आहे प्रगतीपथावर दुसरं. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आर्यन भन्नाट गतीने ब्लॉक होलला टार्गेट करणारा फेकला गेलेला बॉल होता त्यामुळे क्लीन बोल्ड झाला तो प्रज्वल. न्यू बॅटर अतुलनीय कामगिरीची अपेक्षा आहे ते अतुलकडून. यावेळी फ्रंट फूट वरती खेळला गेलेला फटका मिड विकेटच्या दिशेने परंतु विकेट पासून दूरवरती केला गेलेला थ्रो आणि यस नोचा पुरेपूर वापर करून एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. चांगलं क्रिकेट या पहिल्या बॉलवरती आपल्याला अतुलकडनं पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीने क्रिकेट खेळून आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे होणं अपेक्षित आहे. यावेळी आखूड टप्पा होता. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. डीपला एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू. या चेंडूवरती 2 धावा. षटक क्रमांक समाप्त होतोय ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना चरवेली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18. 9च्या सरासरीने चालले धावगती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये 30 ते 35 धावा कशा जोडल्या जातील याचा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर तुम्हाला प्रसन्न तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही प्रयत्न करता आणि ते प्रयत्न यावी या जोडीला करणं अपेक्षित आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला यश मिळणार आहे परंतु त्यासाठी पहिले प्रयत्न तुम्ही केले पाहिजेत आणि तो प्रयत्न यावी बॅटिंगला या जोडीकडनं होणं अपेक्षित आहे. यावेळी स्ट्रायकिंग एंडला सार्थक जो वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतोय. 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय. अतुल नॉन स्ट्राईक एंडला 2 चेंडूमध्ये त्याने 4 धावा बनवल्या आहेत. संघाची धावसंख्या आहे ती 18. 2 गडी बाद आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू क्षेत्ररक्षक बॉल खाली ओला जवाब आहे. वेल जज कॅच. काय अटेम्प्ट केलाय शानदार. उंच हवेमध्ये बॉलचा केला पाठलाग. स्वतःला ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर एक अप्रतिम झेल पकडताना हा खेळाडू पाहायला मिळालाय. आर्यन का मला रायझिंग स्टार ऑफ गुहागर म्हटलं जातं याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये त्याने इथे दिले. अफलातून कॅच इथे म्हणावी लागेल. कॅच ऑफ द नाईट. परफेक्ट जजमेंट. कीर्तनवाडी स्टार गुहागर संघ आणि या गुहागर संघाचा हा स्टार खेळाडू रायझिंग स्टार ऑफ गुहागर आर्यन आणि यावी न्यू बॅटर आपण इथे पाहतोय चरवेली संघाचा साहिल.
साहिल जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये राहील तेवढी धावसंख्या पुढे जाईल. त्यामुळे साहिल वरती असेल संघाचा भार. कसा करेल मैदानाच्या आतमध्ये धावांचा कारभार पाहावा लागेल. मयूर ऑन दी मार्क, यशस्वी गोलंदाज तो ठरलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट त्यानं प्राप्त केले. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू साहिलसाठी. हो, यावी काय घडलंय? ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न इथे होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. त्यामुळे एक सिंगल इथे मिळते. धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचले. हो, यावी उंच हवेमध्ये खेळला गेलाय फटका. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि याही चेंडूवरती पकडला गेलाय झेल. लगातार फलंदाज माघारी परततोय. शानदार फिल्डिंग पेश केली गेली कीर्तनवाडी स्टार गुहागर संघाकडून. बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत आणि आपण पहिल्या रजनीपासून याच्यावरती चर्चा करतोय. प्रत्येक संघ बेस्ट ऑफ 4 यावी सीमारेषेच्या दरम्यान ठेवताना आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर हे दोन्ही चारही खेळाडू आपण सीमारेषेच्या दरम्यान पाहतो. आणि ओपन अंडर क्रिकेटमध्ये हे फेवरेट शॉट असतात जिथे आपल्याला वारंवार झेल पकडावे लागतात आणि तेच आपण इथे यावी पाहिले. गुहागर संघाने बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान ठेवले आणि त्याचा फायदा मात्र संघाला झालेला पाहायला मिळालाय. धावसंख्या 19, 4 गडी बाद. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 3रं. यावी आडव्या बॅटने खेळण्याचा होता इथे विचार. फटका इथे चुकलाय. बॅटची एज घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने होता. यष्टीरक्षकाने बॉल गॅदर केला, थ्रो केला. तोपर्यंत मिळाली ती 1 रन. धावसंख्या 20, 4 गडी बाद. मयूर ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल. 2 विकेट त्याने या षटकामध्ये प्राप्त केल्यात. यावी लेग बायच्या स्वरूपात 1 रन. पुढील चेंडू. मयूरची गोलंदाजी इथे मात्र धावा कमी खर्च करताना कमी पाहायला मिळाले. आणि त्यानंतर आणखी एक झेलबाद होतोय. लाजवाब फिल्डिंग. कीर्तनवाडी स्टार संघाचे हे सर्व स्टार खेळाडू. गुहागरची आणबान शान, क्रिकेटचा मान. कीर्तनवाडी स्टार गुहागर संघ. कमाल धमाल, शानदार फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. धावसंख्या 21, 5 गडी बाद. तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. सुयश नावाप्रमाणे सुयशला सुयश मिळवावं लागेल आपल्या संघासाठी. धावांसाठी चाललेली धावाधाव आणि त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आलाय सुयश. जर्सी क्रमांक 10. सचिन तेंडुलकरचा एक मोठा चाहता यावी मैदानाच्या आतमध्ये. ओ, यावी ऑफस्टिकच्या बाहेर आहे बॉल. नो बॉलचा आला इशारा. 1 रन एक्स्ट्रा. धावसंख्या 22, 22. गती कमी, टप्पा चांगला. फॉरवर्ड लाईन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने इथे क्लीनली केले कामगिरी. स्टंप आउट होऊन माघारी परतेल तो सुयश. सुयशला मात्र यश मिळालं नाही. बॉल वाईड करार केला गेला त्यामुळे 1 रन इथे मिळणार आहे. धावसंख्या 23 या अंकावरती, 6 गडी बाद. फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय आर्यन. चरवेली संघ अडचणीमध्ये आलाय परंतु अजूनही सामन्याला आकार दिला जाऊ शकतो. परंतु त्यासाठी कोण फलंदाज कशा पद्धतीने आक्रमण करेल यावरती संपूर्ण सूत्र इथे अवलंबून असेल. पुढील चेंडू. आखूड टप्पा होता, गती कमी होती. सॉफ्ट हँडली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावी काय घडलंय? यष्टीरक्षकाने केली कमाल. रन आउट करून मॅच मध्ये आणले धमाल. लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे जोडली जाते स्कोर कार्ड मध्ये. 1 रनने धावसंख्या 23 या अंकावर, 24 या अंकावरती, 7 गडी बाद. शेवटचा मोहरा मैदानाच्या आतमध्ये येतोय. चरवेली संघाचा हा शेवटचा खेळाडू ऑल आउट होतो की काय संघ, परंतु गुहागरची इथे चर्चा होईल. गोलंदाजी सरस, त्याहीपेक्षा क्षेत्ररक्षण त्याहीपेक्षा सरस पाहायला मिळालं. फलंदाजी मध्ये तर काहीच प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी 100% योगदान देताना आपण पाहिलंय. त्यामुळे फलंदाजीचं इथे टेन्शन नाहीये परंतु मॅच मध्ये गुहागर संघ टेन्शन मध्ये पाहायला मिळालाय.
शेवटचे 6 चेंडू आणि बॉलिंग बारवरती सौरभ. स्ट्रायकिंग एंडला अतुल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला दुर्वांग. यावेळी बंदाड गतीने फेकला गेलेला बॉल, वेगवान चेंडू होता. सरप्राईज डिलिव्हरी ठरते ती फलंदाजासाठी. निर्धाव चेंडूने षटकाला केली गेलेली सुरुवात इथे पाहायला मिळेल. अजूनही 5 चेंडूचा काळ इथे बाकी असताना फेकला जाणार पुढचा चेंडू. यावेळी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर राहिलाय बॉल. पंच दंडित करतायत. 1 रन एक्स्ट्रा मिळते. येतो इथे वाईट बॉल. 25. फुलटॉस चेंडू आहे. यष्टीरक्षक इथे नाकाम ठरलाय. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेसाठी इथे रनिंग पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. म्हणजेच काय ते 1+2 एकूण 3 धावा. या 3 धावा बोनस ठरल्यात चरवेली संघासाठी. आधीच्या मॅच मध्ये खेळत असताना जी कमाल केली चरवेली संघाने ती मात्र कमाल या मॅच मध्ये झाली नाही. गुहागरचं बॉलिंग लाईनअप आणि गुहागरची फिल्डिंग सरस राहिली. याही चेंडूवरती लेग बाईस. धावसंख्या 29. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. पुढील चेंडू लो फुलटॉस आहे. ड्राईव्ह केलाय डीपला क्षेत्ररक्षक. इथे मात्र सरकला तो फलंदाज. त्यामुळे 2च धावा इथे मिळतील. दुर्वांग होता. हेवी वेटेड फलंदाज आहे त्यामुळे रनिंगच्या बाबतीत थोडासा लेझी पाहायला मिळालाय. सरकला गेला होता परंतु आपल्याला सावरला आणि त्यानंतर 2 धावा त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्यात. हो यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा विचार. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये इथे. पंचाने लेग बॉल करार केलाय. धावसंख्या 32. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पुढील चेंडू. आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका चुकलाय हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि इथे ऑल आउट होतोय तो चरवेली संघ. धावसंख्या 32. प्रथम फलंदाजी करत असताना सचिन लॉजिंग चरवेली ऑल आउट झालाय. 32 या धावसंख्येवरती 33 धावांचं लक्ष ठेवलं गेलं कीर्तनवाडी स्टार गुहागर संघासमोर. कोण हरणार कोण जिंकणार आपल्याला मात्र दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार.
येस, वेलकम बॅक. सलामीची जोडी गुहागर संघाची. स्ट्रायकिंग एंडला अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल आणि पहिलाच बॉल मयूरचा. सॉफ्ट हँडली प्लेड केलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. 1 रन. खाते इथे ओपन. मयूर. ओ या बी आडव्या बॅटने करायचा होता बार. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. मयूर 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 पहिल्या मॅचचा ही दो कॉन्फिडन्सली गोलंदाजी त्याची चालले, परंतु यावी कट करण्याचा विचार होता. बॅटची एज घेतली. सेकंड स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 2 अंकावर. 33 धावांचं माफक असं लक्ष आहे, परंतु या मैदानाच्या आतमध्ये जर 33 धावा डिपेंड केल्या गेल्या तर एक कीर्तिमान बनेल. सचिन लॉजिंग चरवेली संघाचं. लेग ब्रेक केला गेलेला बॉल यावेळी पायावरती आदळलाय, त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 3. सावध आणि संयमी अशी खेळी आणि अशा खेळीचा केला गेलेला प्रारंभ इथे आपण पाहतोय. मयूरचा पुढचा चेंडू. जो चांगला गोलंदाज आहे त्याचा सन्मानजनक पद्धतीने सामना करायचा. आणि यावी काय घडलंय. प्रयत्न सरस आहे. पहिला नॉन स्ट्राइक एंडला केला गेला थ्रो आणि तेवढ्याच गतीने स्ट्रायकिंग एंडला फेकला गेला बॉल. यष्टीरक्षकाने केली होती कमाल, परंतु यावी काय घडलंय. सक्सेसफुली घेतली गेली रन. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या पोहोचेल 5 या अंकावरती. फिल्डिंगला मात्र 100 पैकी 99 मार्क इथे दिली जातील, कारण परफेक्ट एंडला केला गेलेला थ्रो होता. त्यानंतर गोलंदाजाने बॉल गॅदर केला, स्ट्रायकिंग केला, थ्रो केला. यष्टीरक्षकाने ही आपली कामगिरी चोख बजावली, परंतु त्याही पेक्षा चपळाईने रन प्राप्त केली गेली. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आहे क्षेत्ररक्षक आणि याही चेंडूवरती 2 धावा इथे मिळत आहेत. दबाव निर्माण केला जातोय. जेव्हा चौकार षटकार लागत नाही ना, त्यावेळी सिंगल डबलने आकार दिला जात असतो आणि तोच आकार यावेळी मैदानाच्या आतमध्ये कीर्तनवादी स्टार गुहागर संघ आपल्या धावसंख्येला देताना पाहायला मिळालंय. सेन्सिबल क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आणि संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय. जेव्हा लक्ष कमी असतं त्यावेळी संयम राखणं, कंट्रोल राखणं आणि मॅचवरती नियंत्रण राखून पुढे जाणं खूप महत्त्वाचं असतं. कारण एखादा गोलंदाज जेव्हा बहारदार कामगिरी करत असतो या संपूर्ण लीगमध्ये, त्यावेळी त्या चांगल्या गोलंदाजाविरुद्ध खेळत असताना दर्जेदार खेळाचं प्रदर्शन करायचं, चांगल्या चेंडूचा सन्मान राखायचा, खराब चेंडूवरती आक्रमण करायचं आणि आपण धावसंख्येला आकार देत पुढे जायचं. हाच प्रयत्न इथे आपल्याला कीर्तनवाडी स्टार गुहागर संघाकडून इथे पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कमध्ये इथे आलाय तो साहिल. साहिलचा पहिला बॉल पॉईंटच्या दिशेने खेळलाय. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करतोय. प्रज्वलने बॉल फील्ड केलाय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केलाय. तदवर घेतली गेली होती 1 रन. पुढील चेंडू. यस, या वेट केला, पंच केला. इथे गफलत झाली. पुढे सरकला होता नॉन स्ट्राइक एंडचा खेळाडू. फॉलो थ्रो मध्ये शानदार फिल्डिंग आणि तेवढ्याच गतीने हाताची जादू त्याने इथे दाखवून दिली आणि नॉन स्ट्राइक एंडला केला गेला तो रन आउट. पहिला धक्का इथे बसतोय. अक्षय यावी दगावच्या दिशेने परततोय. बाहुबली खेळाडू बिग हिटर अक्षय निराश होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागेल. पंच केला गेलेला बॉल होता आणि पुढे सरकला होता नॉन स्ट्राइक एंडचा खेळाडू, तो म्हणजे अक्षय, परंतु गोलंदाजाने तेवढ्याच गतीने बॉल फील्ड केला आणि चपळतेने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. महत्वाचा एक मोहरा इथे गारद केला गेलाय. गुहागर संघाला बसलेला पहिला धक्का अक्षयच्या स्वरूपात इथे साहिल. या सडब्या बॅटने खेळायचा प्रयत्न स्टेट आहे. बिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1च रन इथे मिळेल. चपळाईने फील्ड केला गेलेला बॉल आणि तेवढ्या चपळाईने केला गेलेला थ्रो. कोणती एक्स्ट्रा धाव इथे मिळाली नाही. 1च रन इथे मिळाली. सॉफ्ट हँडचा वापर आहे. कव्हर ड्राईव्ह आहे. प्रज्वल बॉल वरती 1 रन. धावसंख्या 10.
आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी इथे पेश केली गेली असं आपण इथे म्हणू शकतो, कारण 4 चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्यानंतर हा ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, बॉल फील्ड केला गेलाय. 2 धावा इथे मिळतील. या चेंडूवरती 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 12 अंकावरती पोहोचले. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू आहे ते 13 चेंडू 21 धावा. मॅच टाईट होते की काय, कारण एक जबरदस्त फाईट मिळालते की काय. हो, यावी मिड विकेट डीपला खेळला गेलेला फटका. याही चेंडूवरती 2 धावा मिळतील. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 14. समीकरण आहे 12 चेंडू 19. 12 चेंडूमध्ये 19 धावा. बॉलिंग मार्गमध्ये प्रज्वल. 12 चेंडू 19 धावा. 9.5 रिक्वायर्ड रन रेट. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश वैयक्तिक 1 धावसंख्येवरती तो खेळतोय. सामन्याला सेट करणारं षटक आहे हे 3रं षटक. सॉफ्टवेअरने ड्राईव्ह केले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. सामन्याला क्लोजली घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, परंतु एखादा बॉल जरी ते फसवा निघाला ना तर मॅच इथे फसेल. धावसंख्या 16. 1 गडी बाद. 17 धावांची आवश्यकता. येणारी चेंडू आहे ते 11. प्रज्वल पुढील चेंडू घेऊन सज्ज. हो यस, यावी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, शेवटपर्यंत राहिली नाही नजर. यष्टीरक्षकाने बॉल फील्ड केला आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. यावी लेग ब्रेक केला गेलेला चेंडू पायावरती आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 17. रणनीती क्लिअर आहे. सिंगल डबल घेतोय. मॅचला क्लोजली घेऊन जाण्याचा आहे ते विचार, परंतु त्याचबरोबर कॅल्क्युलेशन ही करणं आवश्यक असणार आहे. हा बॉल अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगला. 2 धावा. चपळाई दाखवले. चांगले मैदानाच्या आतमध्ये रनिंग हे दोन्ही करतायत. चांगला ताळमेळ पाहायला मिळालाय. एकमेकाला साथ, एकमेकाला चांगला प्रतिसाद इथे देताना पाहायला मिळतात. त्यामुळे सक्सेसफुली धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. सिंगलला डबलमध्ये, डबलला टिबलमध्ये. शानदार असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथे आपण अनुभवतोय. यावी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने केला गेलेला प्रहार होता, प्रॉपरली मिडल झाला नाहीये. अजूनही 1 चेंडू बाकी. धावसंख्या 20. 7 चेंडू आणि 13 धावा. प्रज्वल फेकला जाणारा बॉल यावी अलॉंग द कार्पेट खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल फरार होतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे पाहायला मिळाले आणि हा सरप्राईज देणारा चौकार इथे पाहायला मिळतोय. कोणत्याही क्षेत्ररक्षकाने अंदाज केला नव्हता की या चेंडूवरती चौकार ठोकण्याचा प्रयत्न फलंदाज करेल आणि तेच इथे आपण पाहिलं. सरप्राईज चौकार इथे ठरलाय. शानदार फटका. 4 धावा इथे मिळाल्या आहेत. धावसंख्या पोहोचले 24 या अंकावरती. समीकरण आहे 6 चेंडू आणि 9 धावा. 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. कीर्तनवाडी स्टार गुहागर संघाला विजय संपादन करण्यासाठी, परंतु शेवटचं निर्णायक षटक या मॅच मध्ये इन आणि आउट करणारं षटक, महत्वपूर्ण षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. मॅच विनर बनेल का हा गोलंदाज? काही ते गुहागर संघ विजयाचा जल्लोष करताना पाहायला मिळेल. या 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गुलाबी थंडीतला हा गरमागरम सामना आपल्या समोर पेश केला जातोय. कीर्तनवाडी स्टार गुहागर विरुद्ध सचिन लॉजिंग चरवेली. प्रथम फलंदाजी केली चरवेली संघाने. धावा बनवल्या 32-33 धावांचं ठेवलं गेलं लक्ष आणि शेवटच्या ओव्हर पर्यंत पोहोचलाय हा सामना. पहिले 2 चेंडू जर इथे डिफेन्सिव्ह आले किंवा कमी धावांचे इथे पाहायला मिळाले तर मात्र इथे खूप काही घडेल येणाऱ्या पुढील 4 चेंडूंमध्ये.
त्यामुळे पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे ठरणार आहेत. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज अतुलनीय कामगिरी त्याला इथे करायची आहे. अतुलने जर अतुलनीय कामगिरी केली तर तो मॅच विनर बनेल. बेस्ट ऑफ प्लेयर यावेळी स्क्वेअर लेगला घेतला गेलाय. मिड विकेटला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, कव्हर एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलच्या क्लोजली पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 9 धावा आणि बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज अतुल. पहिला बॉल अतुलचा, 1 रन इथे मिळाले. 5 चेंडू आणि 8 धावा. आपण चर्चा केली पहिले 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय हा गोलंदाज. पहिल्या 2 चेंडूवरती जर मोठा फटका आला नाही ना तर हा सामना फसणार आहे, एवढं मात्र निश्चित. कारण कालच्या रजनीमध्ये आपण असा सामना पाहिला होता. परंतु इथे बिग हिट आहे. डीप स्क्वेअरला चेंडू फार होतोय. या विचार मिळाल्यात. महत्वपूर्ण चौकार आहे हा. चौकार महत्वपूर्ण. आपण चर्चाच करत होतो की जर इथे मोठा फटका आला नाही तर सामना फसू शकतो. आणि हे मात्र फलंदाजाने ऐकलं, रिस्क घेतली नाही, ठोकला चौकार आणि दाबा ठोकला. या मॅच वरती आता गुहागर संघाने दाबा ठोकलाय. धावा संख्या 29, 1 गडी बाद. 4 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. सॉफ्ट हँडने खेळला गेलेला फटका स्क्वेअर लेगला, 1 रन घेतली गेले. 2 धावेचा केला गेला प्रयत्न आणि इथे 2 धावा मिळत आहेत. इथे 2 धावा मिळाल्या. 3 चेंडू आणि 2 धावाचं समीकरण इथे राहिले. गुहागर संघ दर्जेदार फलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये त्यांनी पेश केली. पहिल्या चेंडूमध्ये आली होती सिंगल, आम्हाला विचार करण्यास पाडलं होतं भाग. परंतु त्यानंतर जो चौकार ठोकला गेला तिथे मात्र सगळं चित्र बदललं, समीकरण बदललं आणि मॅचच्या दिशेने, विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना इथे आपल्याला कीर्तनवाडी स्टार गुहागर संघ इथे पाहायला मिळतोय. हो, यावी गफलत झाली, इथे चूक झाली. ही महत्वपूर्ण चूक ठरेल की काय? संघाला कमबॅक करून देणारी ठरते की काय? आखूड टप्पा होता. स्टेपिंग करून खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न, यष्टीरक्षकाने इथे मात्र जादूयेशी कामगिरी केली. फलंदाज गारद झाला तो प्रथमेश. प्रमिलेश इथे बाद झालाय. 2 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला 2 धावा बनवाव्याच लागतील. 2 चेंडू मध्ये जर 1 रन मिळाली, 1 रन बनवलीत तर मात्र चरवेली संघ इथे विजयी बनेल. 2 चेंडू 2 धावा. धावांसाठी होणार इथे धावाधाव, कारण सामना इथे टाईट झालाय, जबरदस्त फाईट झालाय. त्यामुळे सुपर नाईट झालाय हा सामना. 2 चेंडू 2 धावा. सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. गुहागर संघ कम्प्लिटली फलंदाजांवरती नजर ठेवून, परंतु गेम चेंजर बनतो का चंदन? पुढचा चेंडू हो, या स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय फटका. 1 रन घेतले गेले. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न आणि हा सामना जिंकला गेलाय. कीर्तनवाडी स्टार गुहागर संघ विजयाचा बनला इथे शिल्पकार. अतिशय शानदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या जोडीकडून. 33 धावांचं लक्ष. 3 ओव्हर 5 चेंडू मध्ये पूर्णत्वास नेलं गेलं आणि विजयाचा जल्लोष करताना इथे आपल्याला कीर्तनवाडी स्टार गुहागर संघ पाहायला मिळालाय. या मॅचचा शिल्पकार, मॅच विनर, मॅन ऑफ द मॅच